नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या मराठी विषयाला आजच्या ऑनलाईन तासिकेला सुरुवात करूया। मागच्या तासिकेला आपण पद्य क्रमांक 4 उत्तम लक्षण कवी संत रामदास हे आपण अभ्यासले। त्यापुढे गद्य क्रमांक 5 वसंत हृदय चैत्र लेखिका दुर्गा भागवत हा पाठ आपल्या या वर्षीच्या 25% कमी केलेल्या अभ्यासक्रमात हा पाठ समाविष्ट आहे आणि म्हणून आपला गद्य क्रमांक 5 वसंत हृदय चैत्र लेखिका दुर्गा भागवत हा तुम्हाला अभ्यासाला नाही। हा पाठ अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी। तुम्हाला नंतर आपण शाळेमध्ये कमी केलेला अभ्यासक्रम कोणता तो सांगितला जाईल। तत्पूर्वी सध्या तुम्ही याची नोंद घ्या की गद्य क्रमांक 5 आपला हा धडा कमी करण्यात आलेला आहे। आलं लक्षात? चला तर मग आपण भाग पहिला मधला स्थूलवाचन बाल साहित्यिका गिरिजा कीर स्थूलवाचन लेखिका डॉक्टर विजया वाड हा आपण आज अभ्यासणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या ज्या लेखिका आहेत गिरिजा कीर यांच्या बाबतीत सांगायचं तर त्या मागील पिढीतील एक लोकप्रिय लेखिका, प्रसन्न प्रासादिक त्यांची लेखनाची शैली, त्यांचं लेखन त्या प्रकारचं होतं की त्यांच्या लेखनाचे विशेष गुण किंवा वैशिष्ट्ये प्रसिद्ध आहे। गिरिजा कीर या प्रसन्न कथालेखन शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहेत। त्यांची दैनिके, नियतकालिके यात त्यांनी मोठ्या प्रमाणात किंवा भरपूर प्रमाणात लेखन केलं आहे। तसेच गिरिजा कीर यांनी आकाशवाणीवर व दूरदर्शनवर त्यांचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय झालेले आहेत। मानवतावादी मूल्य हा त्यांच्या लेखनाचा विशेष गुण आहे आणि म्हणून सामाजिक वातावरणात निकोप व चांगल्या प्रकारचं लेखन कसं असावं हा दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवून लेखन केलं आहे आणि म्हणून या गिरिजा कीर यांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी आपल्या समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम निश्चितपणे केलं आहे आणि म्हणून या पाठामध्ये आपण त्यांची सविस्तर माहिती पुढे अभ्यासणार आहोत। समजलं? तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बाल साहित्यिका गिरिजा कीर स्थूलवाचन आज अभ्यासूया। या पाठाचे लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड। आता यापुढे आपल्या या लेखिका विजया वाड यांच्या बाबतीत थोडक्यात माहिती। सर्वांनी कृपया पुस्तकात पाहावं आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्यावा ही सर्वांना सूचना। आता आपण पाहतो आपल्या लेखिका विजया वाड यांच्या बाबतीत त्या प्रसिद्ध लेखिका व बाल साहित्यिका होत्या म्हणजे आहेत। त्यांच्या कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, बालांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी, हा शब्द बाळ वापरला आहे। बाळ हा शब्द आपल्या स्वतःच्या मुलाला वापरतात। बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत। त्यांनी मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या। कोण? आपल्या लेखिका डॉक्टर विजया वाड यांच्याबाबतीत आपण माहिती पाहतो। विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली। डिलीट म्हणजे काय? डॉक्टरेट लिटरेचर डिलीट अशी पदवी, थोडक्यात डॉक्टर त्यांना पदवी
प्रदान करण्यात आली, त्यांचा सन्मान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहताय की त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये, साहित्य म्हणजे कोणतं, हे लेखन, त्यांनी लेखन केलं आहे तर साहित्य शब्द वापरला आहे, ते एक साहित्यच आहे. आणि म्हणून त्यांना आपल्या राज्याचा राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार हे मानाचे पुरस्कार त्यांना असे एकूण 95 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. म्हणजे थोडक्यात त्यांचं कार्य, त्यांचं लेखन याचा अंदाज आपल्याला यावरून येतो. लक्षात. पुढे इसवी सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. लक्षात. पुढे त्यांचे अंतरंग अभिनेत्री, अक्षांश, रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. लक्षात. कादंबऱ्या कोणत्या, तर अभिनेत्री, अक्षांश, रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत. एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटकं त्यांची प्रसिद्ध आहेत. झिंपरी, बिट्टीच्या 12 बाता या त्यांच्या बाल कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी त्यांच्या बालकथा प्रसिद्ध आहेत. चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही त्यांची बालनाटके. अशा प्रकारचं विपुल लेखन आपल्या या पाठाच्या लेखिका डॉक्टर विजया वाड यांच्या प्रसिद्ध आहेत. हा होता लेखिका विजया वाड यांचा परिचय, त्यांची माहिती. आता आपण पुढे या पाठामध्ये आपल्या लेखिका काय सांगतात ते आपण आता पुढे पाहूया. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. आपल्या या पाठामध्ये लेखिका गिरिजा कीर यांच्या बाबतीत सांगतायत. काही नावे वलयांकित असतात. वलयांकितचा अर्थ काय, वलय म्हणजे वर्तुळ, वर्तुळाच्या आतल्या भागात किंवा तेवढ्या पुरता मर्यादित असा अर्थ. तर काही हृदयांकित असतात. हृदयांकित म्हणजे काय, प्रत्येकाच्या मनामध्ये, नाही का, जो आपल्याला आपल्या देशाबद्दल, या भाषेबद्दल, या राज्याबद्दल जो स्वाभिमान आहे तो कसा आहे, हृदयात आहे, नाही का, मनात आहे. तर शब्द बोलला आहे हृदयांकित. आता आपण माहिती पाहतो. आपल्या लेखिका यांनी सांगितलेलं आहे गिरिजा कीर यांच्या बाबतीत त्यांना काय सांगायचं आहे ती माहिती आपण पाहतोय. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे. लक्षात. आपल्या लेखिका विजया वाड सांगतात की हे ज्या गिरिजा कीर आहेत यांचं नाव कसं आहे, वलयांकित पण आहे आणि हृदयांकित पण आहे. सर्वांच्या मनामनामध्ये ते बसलं आहे, घर करून बसलं आहे असं ते म्हणत आहेत. कारण त्यांच्या लेखनाबाबतीत सांगायचं तर लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. लेखनामध्ये काय, त्यांनी जो लेखन केलं आहे, लेखन प्रवास म्हटलं शब्द वापरला आहे. त्याला काय, माणुसकीची किनार म्हणजे काय, त्यांच्या लेखनामध्ये माणुसकी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माणुसकी हा जन्मगुण आहे, तो माणसात जन्मता असतो आणि म्हणून हे सर्वांना जमत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची काय किनार आहे. थोडक्यात त्यांचं लेखन खूप चांगलं आहे. त्यामध्ये त्यांनी जे तत्त्व सांगितली ती खूप चांगली आहेत
असं ना सांगायचं आहे. माणुसकीची किनार म्हणतात त्या. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लिलया संचार करणाऱ्या दैनिक, मासिक, नियतकालिका आणि पुस्तकं. मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रसिद्ध होत आहे, तर मासिक शब्द वापरला आहे. नियतकालिका काय असतात, काही पुस्तकं असतात, त्यात त्यांनी लेखन केलं आहे. आकाशवाणी म्हणजे आपण त्याला रेडिओ म्हणतो आहे. दूरचित्रवाणी वाणी म्हणजे त्याला आपण आता टी व्ही म्हणतो आहे, टेलिव्हिजन. अशा माध्यमातून त्यांनी काय केलं आहे, लिलया संचार म्हणजे भरपूर त्यांनी प्रगती केली आहे. त्यांचे कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केले आहेत असं ते म्हणतात. पुढे उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका, त्यांचं कथाकथन आहे ते लोकांची मनं जिंकून घेतं, नाही का. जे गुणपोटे लेखक आहेत, जे साहित्यिक आहेत, त्यांची असंख्य पुस्तकं प्रसिद्ध असतात आणि ही पुस्तकं त्यांच्या मनामध्ये जे विचार आहेत ते पुस्तकामध्ये उतरवतात आणि म्हणून त्यांची पुस्तकं जे वाचक वर्ग आहेत ते वाचतात. खरं म्हणजे आता ऑनलाईनच्या या युगामध्ये आता वाचन मुलांचं कमी झालं आहे, तरी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचन करावं अशी तुम्हाला सूचना. वाचाल तर वाचाल. काय वाचाल? पुस्तकं वाचाल तर तुम्ही आयुष्यात वाचाल असा अर्थ. हे थोडक्यात ज्ञान हे माणसाला कधी उपयोगी पडतं असा भावार्थ घ्या. उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका पुढे प्रस्तुत पाठातून गिरिजाकीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. त्यांचं लेखन, त्यांची नाटकं, चरित्रे, कथासंग्रह आणि बालसाहित्य, ते म्हणतात की यांची आपल्या लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने, रसास्वाद म्हणजे काय, जी गोडी आहे ती गोडी अधिक कशी लागेल, अधिक कशी लागावी असा अर्थ, आणि ते सर्वांना कसे आवडेल ही सांगण्याची एक पद्धत. आणि म्हणून शब्द वापरला आहे रसास्वाद. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा असे आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. आणि एखाद्या साहित्यकृतीकडे जो दृष्टिकोन आहे बघण्याचा, त्यामध्ये तो कसा आहे, आस्वादात्मक. त्यात आतमध्ये काय आस्वाद आहे, चव आहे, गोडी आहे, रुची आहे असा अर्थ घेऊया. आणि म्हणून त्या दृष्टीने त्याचा विकास, त्याची प्रगती, त्याची गोडी वाचकांपर्यंत कशी सतत लागेल हा त्यांनी विचार या पाठात सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपल्या पाठाचा सारांश. आपण तो पाहिला. आता आपण पाठाला सुरुवात करूया. सर्वांनी आपल्या पुस्तकात शिकवताना पाहावं, कारण आपण हा पाठ आपल्या वर्गात शिकतोय अशा प्रकारे आपण शिकवतोय, ची सर्वांनी कृपया नोंद घ्या. सुरुवात. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा नावडली तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. सुरुवात काय केली, आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा नावडली, नाही आवडली, आवडली नाही, तर ती आवडी आणि निवडीचे विश्लेषण आपलं द्यायला हवं, नाही का. आपल्या घरी नाही का आपली आई जेवण बनवते, कधी कधी आपल्या आवडीची भाजी असते, कधी कधी एखादी भाजी आपल्याला आवडत नाही आणि मग आपण जेवण कमी करतो. तेव्हा आई तुम्हाला विचारते की नाही आवडीनिवडीचा प्रश्न, तेव्हा सांगता आलं पाहिजे. पण त्या मुलं सांगतात मला आज भूक नाही, नाही का, हे कारण असत नाही. आणि म्हणून एखादी गोष्ट आवडली तर ती का आवडली, आवडली नाही तर का आवडली नाही हे स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे असा अर्थ. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषाचे विवेचन
करता यायला हवे. ती आवडली तर चांगल्या गोष्टी, चांगले गुण त्यातून घ्यावेत, शिकावेत असं लेखक म्हणतात. आणि त्यामध्ये जे दोष आहेत, आवडली नाही याचं कारण काय, त्यात दोष आहेत. मग ते दोष कोणते आहेत, त्यात काय कमी आहे ते सांगावं. पण सांगण्याचा भावार्थ कसा पाहिजे, तो चांगला पाहिजे, नाही का. ते लक्षात घ्या. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. एखादं पुस्तक वाचताना त्या पुस्तकात समजा गोष्टींचं पुस्तक आहे, हिसाबनीती 101 त्यात गोष्टी आहेत. मग ते पुस्तक आवडलं, पण त्या सगळ्या गोष्टी आवडल्या का, त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे शब्द वापरल्या पुढे रसास्वाद. रस अधिक आस्वाद, लक्षात, असा अर्थ रसास्वाद. एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. एखादी गोष्ट आवडण्याचं किंवा न आवडण्याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे माहिती, स्पष्टीकरण म्हणजे समीक्षा होय. म्हणजे एखाद्या गोष्टी आपण दोष काढतोय तर त्या दोषाबद्दल आपल्याला सांगता आलं पाहिजे, लक्षात. आणि एखादी गोष्ट चुकली तर ती कबूल करता आली पाहिजे. पण मी चुकणारच नाही, मला सगळं येतं आहे असं कधी म्हणायचं नाही, लक्षात. चला तर पुढे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. आता आपण पाहतोय की साहित्यकृतीचा रसास्वाद घेणं आपली एक ओळ राहिली. कोणत्याही साहित्यकृतीची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे कलाकृतीचा साहित्यकृतीचा रसास्वाद होय. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. आपण पाहिलं की कोणत्याही साहित्यकृतीची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे कलाकृतीचा साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे होय. पहिली पायरी म्हणजे काय, जी सुरुवात आहे ती सुरुवात त्या साहित्यकृतीचा जो रसास्वाद आहे, जी आवड आहे, जी चव आहे ती चाखणे होय. तुम्ही नाही का लहान असताना शाळेत जाताना जो पहिला दिवस आहे तो आठवा तुम्ही, नाही का. लहान मुलं शाळेत जाताना त्यांना शाळा म्हणजे काय, पूर्वी पाटी होती, आता पाटी नाही, नाही का. आता वही आणि पेन आहे की अशीच पेन्सिल आहे. पण पहिल्यांदा मुलं जे शिकतं आहे त्याला कोणत्या प्रकारची माहिती नसते. मग शिक्षक काय करतात, त्याला सांगतात काढ, त्याला काढता येत नाही, तो काहीतरी वेगळंच काढतो, तेव्हा ते शिक्षक म्हणतात शाब्बास, याला म्हणतात. मग त्याला वाटतंय आपल्याला काहीतरी येतं आहे, हा झाला त्यातला रसास्वाद. आणि मग त्या मुलाला एकदा त्यात आवड किंवा रुची निर्माण झाली की ते लहान मूल चांगल्या प्रकारे पुढे अभ्यास करायला लागतं आहे, नाही का. आणि म्हणून त्यामध्ये जी गोडी आहे, आवड आहे, ती रुची आहे, ती वाढली पाहिजे, त्याला म्हणतात रसास्वाद. तर यामध्ये आता कोणते मुद्दे सांगितलेत, 8 मुद्दे आहेत. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, 2 पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्याच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे, जे प्रकार आहेत त्यात ते पुस्तक कोणत्या वाङ्मय प्रकारामध्ये मोडतं. 2 पुस्तकातील व्यक्तिरेखा, ज्या व्यक्तीची माहिती सांगितली त्याचा स्वभाव इतका छान आहे की पुढे म्हटलं आहे स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. भारावून म्हणजे काय, तो स्वभाव इतका छान आहे, इतका चांगला आहे की आपलं मन भारावून म्हणजे काय, मोहून जातं, लक्षात. क्रमांक 3 व्यक्तिरेखा सहजपणे खुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. त्यामध्ये ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या सहजपणे खुलल्या, सांगितल्या
त्या व्यक्तीची माहिती सांगितली की त्यात जे बारकावे आहेत, लहानसहान गोष्टी आहेत, बारकावे शब्द वापरला आहे, ते कृत्रिमतेने टिपले आहेत. कृत्रिमतेने म्हणजे काय? आपण माणसांची कृती केली तिला कृत्रिम म्हणतात, निसर्गाची असते ती म्हणतात नैसर्गिक. लक्षात. आणि म्हणून ते बारकावे आपण आपल्या पद्धतीने टिपतो तर शब्द वापरला आहे कृत्रिमतेने टिपले आहेत. क्रमांक 4, कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? जो कथानक आहे त्या कथेचा तो आकर्षक आहे का? उत्कंठा वाढवणारी त्याची ती भाषा आहे का? लेखन आहे का? विषय आहे का? असं म्हणतात. क्रमांक 5, काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते? हा जो प्रकार आहे भावसौंदर्य, विचारसौंदर्य आणि अर्थसौंदर्य, हा काव्यसंग्रहाचा प्रकार आहे. क्रमांक 6, लेखकाची भाषाशैली कशी आहे? भाषा कोणत्या प्रकारची आहे? तर लेखक काय करतात? सर्वसामान्य लोकांना आवडेल, मध्यम लोकांना आवडेल आणि जे उच्चवर्णीय आहेत, वर्गीय आहेत, उच्च शिक्षित आहेत त्यांनासुद्धा ती आवडेल, सर्वांना आवडेल अशी भाषा शैली लेखकांची असते असं म्हणतात. क्रमांक 7, पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? सुरुवात आणि शेवट हा आकर्षक असावा लागतो. लक्षात. आणि क्रमांक 8, पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे मुद्दे पाहिले. आता प्रत्यक्ष आपण पाठाला सुरुवात करूया. लेखक म्हणतात, आज मी गिरिजाकीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावाने आढळत नाही. लेखक म्हणतात डॉक्टर विजय वाड की आज मी गिरिजाकीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. ते काय लिहितात की त्यांचं साहित्य जे आहे, जे लेखन आहे ते विपुल म्हणजे कसं भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यांच्या एवढ्या भरपूर प्रमाणात लेखन करून सुद्धा त्यांचा विशेष गुण कोणता आहे की त्या लेखनामध्ये तोचपणा हा दोष अभावाने आढळत नाही. लेखन कसं आहे? ते लेखन वेगळं आहे, लिखाण वेगळं आहे असं ते म्हणतात. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. म्हणजे काही माणसं बोलताना किंवा लिहिताना काही शब्द पुन्हा पुन्हा येतात, पण त्यांच्या बाबतीत गिरिजाकीर यांच्या लेखनात हा दोष आढळत नाही असं लेखक म्हणतात. हे त्यांचं सर्वात मोठं यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जीवनाचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात. त्यांचे एक नाटुकली हे पुस्तक आहे, ते म्हणतात ते वाचलं तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा त्या बाईंना जे आपले जे दैनंदिन म्हणजे कसे रोजचे जे प्रश्न आहेत जिव्हाळ्याचे ते खूप महत्त्वाचे वाटतात. लक्षात. आणि म्हणून त्यांच्या मते की वाचकाचा जो मन आहे तो मन कशा प्रकारे आपण जिंकू असं लेखन त्यांनी केलं आहे असं म्हणतात. आणि म्हणून तेही बालकांच्या विश्वातले, त्याचे जे प्रश्न जिव्हाळ्याचे आहेत ते बालकांचे कसे विश्वातले आहेत, त्याचे जगातले आहेत. कारण लहान मुलांना जग म्हणजे काय याची कुठलीच कल्पना नसते. आणि मग त्या मुलांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत विश्वातले ते सगळे प्रश्न हे बाई या ठिकाणी मांडतात किंवा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या काही बाल नाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. लेखक म्हणतात विजय वाड की गिरिजाकीर यांच्या
जे बालनाटिका आहेत त्यांच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छिते. म्हणजे काय तुम्हाला सांगू इच्छिते की इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकेची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटातील आहेत. लक्षात. आता ही जी नाटकं आपण पाहिलीत त्यांची नावं आपण वाचलीत, ही सर्व नाटकं ते म्हणतात ज्या बालकुमाराचं वय 9 ते 12 वर्ष आहे यांच्यासाठी ही बाल नाटिका किंवा नाटिका किंवा बालनाटकं म्हणूया आपण, ही चांगल्या हिताची आहेत, त्यांच्या फायद्याची आहेत असं त्या म्हणतात. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. लक्षात. आणि त्यामुळे ज्या पुढच्या 2 नाटिका आहेत, नीला राणीचा दरबार, मी कोण होणार, याला वय नाही सांगितलं. त्या पुढचं जे वय आहे मुलांचं 12 वर्षानंतर त्यांच्यासाठी बालवर्गासाठी ही नाटकं त्यांनी तयार केली आहेत किंवा लिहिली आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकाचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. याचा अर्थ काय की त्या म्हणतात मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. म्हणजे काही लेखक कसे त्याचं लिखाण आहे ना, ते लिखाण ते त्याच वर्गासाठी करतात. लक्षात. आणि त्यामुळे काही लेखक फक्त कामगारांचे प्रश्न मांडतात. लक्षात. काही फक्त या निसर्गाचं वर्णन करतात, काही फक्त रानकवी झाले, काही बालकवी झाले. आणि त्यामुळे ते म्हणतात की या बालनाटिकांचं मला विशेष महत्त्व वाटतं. तर यासाठी, कारण हा जो प्रांत आहे, प्रांत म्हणजे काय, हा भाग आहे, हा भाग काय केला आहे, पूर्णपणे दुर्लक्षित केलेला असा भाग होता. म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचं आहे की जे लहान मुलं आहेत या लहान मुलांवर कोणी लेखन केलं नाही, त्यांचा विचार कोणी केलेला नाही. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. त्या पुढे म्हणतात की पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी त्यांची जी नाटकं आहेत, काही पुस्तकं आहेत, साधी सोपी जोडाक्षर अशी विरहित पुस्तके त्यांनी बनवली. म्हणजे लहान मुलांना कसं ते शिक्षण आहे ते वेगळ्या पद्धतीने दिलं तर मुलं आकर्षित होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे अंकी किंवा अंक लक्षात ठेवायला मुलांना वेळ जातो, आवड राहत नाही. पण तेच जर गाणं चालीवर म्हटलं नाही का, ते तेजाबमधलं गाणं आहे का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, तर मुलांना ते पटकन लक्षात येईल. किंवा पूर्वी ती एक अशी पाटी असायची, तिला काही मणी असायची, 1 2 3 10 12पर्यंत मणी असायचे. मग ती मुलांना सांगितलं वेगळ्या पद्धतीने की लहान मुलं ते लवकर काय करतात, लक्षात ठेवतात, त्यांना आवड निर्माण होते असा अर्थ. लक्षात. हे आपण पाहतो बालमुलांचं, तुमचं नाही. लक्षात. जी मुलं बालवाडीत आहेत, शिशुवर्गात आहेत, त्यांची माहिती आपण, त्यांचा वयोगट लेखिका सांगतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. म्हणून म्हणतात की अशा प्रकारे हे ज्या गिरिजाकीर आहेत यांची ही नाटकं, त्यांची पुस्तकं, त्यांची बालनाटके त्या मुलांच्या विकासाला साथ देतात, सामर्थ्य पुरवतात असं ते म्हणतात. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख मी करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. हा त्यांनी पुन्हा
असे बरेचसे काही उदाहरणं या पाठात सांगितली आहेत, ते आपण आता सविस्तर पाहूया. लेखक म्हणतात विजयवाड की गिरिजाकर यांच्या बालनाटिकेचा उल्लेख करताना एक नाव त्यांच्या लक्षात आहे. ते नाटक आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. नाटकाचं नाव काय? बालनाटिकेचं एक अर्ज आहे बाप्पा. बाप्पा म्हणजे कोण? ईश्वरला म्हटलं नाही का. आपण जे मानतो तो बाप्पा, म्हणजे आपण गणपती पण म्हणूया नाही का, कुठलाही देव, पण बाप्पा म्हटलं तर गणपतीच समोर येईल नाही का. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे की सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही एक गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. घर कोणाचं आहे? सुजाता आणि सदानंद यांच्या घरात ही गोष्ट आहे. घरात फक्त छोटी मुलं आहेत, मोठी माणसं घरात नाहीत. आणि मग ही लहान मुलं त्यांच्या परीने मोठ्या माणसाचे संस्कार या मुलांच्या मनावर नकळत घडत असतात. आणि मग ती मुलं काहीतरी विचारविनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. बघा, त्याचा प्रश्न काय मुलांचा? आता घरामध्ये मोठी माणसं नाही आहेत, मग त्याला प्रश्न पडला आहे मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा म्हणजे काय गरजेचा असतो. निकड म्हणजे गरज. तर आई, बाबा आणि शेजारी ही मोठी माणसं करतात बॉसिंग नाही का. बॉसिंग म्हणजे काय की त्यांचा जो प्रकार आहे मुलांना शिस्त लावण्याचा, धाक देण्याचा, प्रसंगी मारण्याचा, त्या शब्दावर त्यांनी बॉसिंग शब्द वापरला आहे. तो मुलांना आवडत नाही. म्हणजे बघा, लहान मुलं मोठ्यांचा मार खातात, बोलणी ऐकतात, पण मनामध्ये हा जो बॉसिंगपणा आहे हा त्यांना आवडत नाही असं म्हणतात. पण हे सांगणार कोणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि ह्या अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया. बघा, ही जी लहान मुलं होती, घर कोणाचं? सुजाता आणि सदानंद यांचं. त्या घरातली गोष्ट आहे. ही लहान मुलं घरामध्ये विचारविनिमय करतायत की आपले आई, बाबा आणि शेजारी हे आपल्यावर बॉसिंगपणा करतात, आपल्यावर काय आपल्याला धाकात ठेवतात, आपल्याला ते रुबाब दाखवतात. आणि म्हणून ते म्हणतात की आपली तक्रार आहे आणि या तक्रारचा पाढा आपण काय करू? एका अर्जाद्वारे आपण लिहू आणि काय करू? चक्क म्हणजे प्रत्यक्ष बाप्पापुढे, ईश्वरापुढेच ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. आणि ही चर्चा मुलांची सुरू झाली आणि मग तरी काय केला? एक अर्ज लिहिला आणि लिहायला सुरुवात केली. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. ते पुढे म्हणतात की या ठिकाणी ज्या लेखिका आहेत त्यांनी या ठिकाणी काही तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. त्या मुलांनी बाप्पावर जो अर्ज केला आहे त्या आईची तक्रार काय आहे नाही का. शिफॉनची साडी म्हणजे कोणती? लिहून घ्या. शिफॉनची म्हणजे मुलायम साडी की जिची घडी अतिशय लहान होते, किंमत भरपूर आहे. म्हणजे थोडक्यात महाग साडी. शब्द वापरला आहे शिफॉनची साडी. ही जी साडी आहे ती मुलगी म्हणते ती मला पण नेसायला मिळायला पाहिजे. बर्फ का गोळा खाण्याची आजादी पाहिजे. बाबा बोलतात की नाही, ओरडतात की बर्फाचा गोळा आपल्या खेडेगावामध्ये येतोय आणि तो खाल्ला तर आपल्या घशाला टॉन्सिलसारखा त्रास होतोय. ते मुलांना कळत नाही, तर बाबा ओरडतात. तर तो बर्फ का गोळा खाण्याची आजादी म्हणजे काय? मुक्तता किंवा मोकळीक, स्वातंत्र्य. आजादी म्हणजे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. बघा मुलांचे प्रश्न काय आहेत. ती मुलगी म्हणते की जी आईची शिफॉनची साडी नेसते ती मला मिळाली पाहिजे नेसायला, मागणी आहे म्हणून. आणि जो बर्फ का गोळा आहे म्हणजे बर्फाचा जो गोळा आहे
तो मला खायला काय पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे असं मुलं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, भेळ खायला मिळायलाच हवी. जी भेळ येते नाही का, ती भेळ खाल्ल्यानंतर खोकला होईल असं आईवडिलांना वाटतंय, पण ती पण खायला मिळायला पाहिजे असं मुलं तक्रार करतायत नाही का. आणि बघा आता भेळ खायलाच मिळायला हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. म्हणजे मुलांचं जे मन आहे, ते मनामध्ये जे प्रश्न होते एवढे दिवस, ते प्रश्न ते म्हणतात आता काय आलेत, मुलांनी पुढे मांडायला सुरुवात केली आहे. आलं लक्षात. आणि त्या तक्रारी या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले. म्हणजे मुलांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, ते प्रश्न या नाटिकेद्वारे त्यांनी समोर मांडायला सुरुवात केली आहे, त्यांचं मन मोकळं केलं आहे असा अर्थ घेऊया. पुढे म्हणतात की त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. हे नाटक कसं आहे, तर यामध्ये छोटी मुलं पण आहेत, मोठी माणसं पण आहेत नाही का. आणि म्हणून या नाटिकेच्या प्रयोगातून सर्वच सारेच काय होतील, रंगून जातील, सर्वांना ते आवडेल. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मनं जिंकणे ही अवघड गोष्ट किंवा अवघड बाब आहे, पण बाई ती लिलया पेलतात. पुढे काय म्हटलंय, तर गिरिजा केर यांची जी नाटकं आहेत त्याचा परिणाम सांगितला आहे. तो नाटकात तो परिणाम कसा म्हणतात, ते प्रभावीपणे दिसून येतो आहे. कारण त्यामध्ये मोजकी पात्र आहेत, पण त्या मोजक्या पात्रामध्ये काय जिवंत दृश्य साकारलं आहे. आणि त्या जिवंत प्रेक्षकांचं दृश्य साकारून बालप्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली आहेत. ही गोष्ट अवघड आहे, कठीण आहे, पण त्या बाई गिरिजा केर ही गोष्ट काय करतात, बालप्रेक्षकांची मनं जिंकतात. हे त्यांना जमलेलं आहे. पुढे शब्द वापरला आहे, पण बाई त्या लिहिल्या पेलतात. म्हणजे काय, त्यांना एक पेलण्याची सवय झाली आहे, त्यांना माहिती आहे. जसं आईला माहीत आहे की नाही, लहान मुलाचा हट्ट कसा पुरवावा, कसा पुरवला पाहिजे, जसं आईला माहिती आहे, त्याप्रमाणे काय करतात की आई आपल्या मुलाचं जो हट्ट पुरवतात, त्याप्रमाणे ते आईला ते नवीन नाही असं त्या गिरिजा केर या मुलांच्या बाबतीत सांगतात किंवा सांगण्याचा प्रयत्न करतात. पुढे आता आपण गिरिजाबाईंच्या बालासाठी असलेल्या अन्य साहित्यिक कृतीकडे वळूया. आता या स्थूल वाचनामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टींची काही उदाहरणं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून आपण आता यामध्ये त्यांची पुढची कृती, पुढचं साहित्य पाहूया, पुढची गोष्ट पाहूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवर्ती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. ते म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे
आपल्या या लेखिका डॉक्टर विजया वाड सांगतात की गिरजाबाईंनी काय केलं आहे, लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी म्हणजे कोणी, गिरजाकीर या बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले यांची सुंदर चरित्रे लिहिली आहेत. म्हणजे लहान मुलांवर हे जे परिणाम आहेत त्या चांगल्या माणसांचे परिणाम नक्कीच होतील असं ते म्हणतात, नाही का. आता यामध्ये अहिल्याबाई होळकर आहे, तपस्विनी अनुताई वाघ आहे, शिक्षणवती ताराबाई मोडक आहेत, संत गाडगेबाबा आहेत, महात्मा ज्योतिबा फुले ही नावं आहेत. आता यांच्याबाबतीत सांगायचं तर भरपूर आहे, नाही का. आणि म्हणून अहिल्याबाई होळकरांची माहिती इतिहासामध्ये तुम्ही अभ्यासली आहे. त्यांचं कार्य, त्यांचं समाजकार्य या मुलांच्या मनावर कशा प्रकारे ते बिंबवलं तर या मुलांना एक चांगला मार्ग, चांगले संस्कार, चांगले शिकवण मिळेल. दुसरं नाव आहे तपस्विनी अनुताई वाघ. यांच्या बाबतीत सांगायचं तर ते आपल्या ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथील त्यांनी एका शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य केलं आहे. सर्वांची माहिती सविस्तरपणे सांगायला एवढा वेळ नाही, पण थोडक्यात अनुताई वाघ यांची माहिती, कारण त्यांचं कार्य आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे म्हणून आपण ते पाहूया. या अनुताई वाघ यांचा जन्म पुणे मोरगाव येथे 17 मार्च 1910 रोजी झाला. अनुताईंचं पूर्ण नाव अनुताई बाळकृष्ण वाघ असं होतं. त्यांनी आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या त्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक होतं. त्यांनी त्यांच्या वयाच्या 13 वर्षी त्यांचं विवाह म्हणजे इसवी सन 1923 शंकर वामन जातेगावकर यांच्याबरोबर झाला. परंतु 6 महिन्यातच त्यांचे पती यांचं निधन झालं आणि त्या अनुताई वाघ यांना वैधव्य आलं. पुढे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये माघार घेतली नाही किंवा आपण काहीतरी शिकावं, आपण काहीतरी करावं या हेतूने त्यांनी पुढं आपलं जे काम आहे ते जोमाने असंच सुरू ठेवलं आणि त्या पुढे शिकल्या आणि पुढे शिक्षिका बनल्या. शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांचा ताराबाई मोडक यांच्याशी संपर्क आला आणि त्यांनी 1927 ते 1992 पर्यंत अशी एकूण 47 वर्ष त्यांनी या ग्राम शिक्षण केंद्राचं निरपेक्ष वृत्तीने कार्य चालू ठेवलं. अशा या शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा 27 सप्टेंबर 1992 रोजी कोसबाड येथे, कोसबाड हे ठाणे जिल्ह्यातील बोडी येथे कोसबाड येथे निधन झालं. आपण माहिती पाहिली तपस्विनी अनुताई वाघ यांच्या बाबतीत. आता पुढचे आहेत शिक्षणवती ताराबाई मोडक यांच्या बाबतीत. आता विद्यार्थी मित्रांनो, यांचंही कार्य त्याच ठिकाणी चालू होतं कोसबाड येथे. त्यांची थोडक्यात माहिती पाहूया. ताराबाई मोडक यांचा जन्म 19 एप्रिल 1892 रोजी पुणे जिल्ह्यातील चाकण या केळकर घराण्यामध्ये झाला असून त्यांचा जन्म प्रत्यक्ष मुंबई येथे झाला. आणि त्यांचं घराणं चाकण, जिल्हा पुणे, केळकर घराणं, पण ताराबाईंचा जन्म कुठे झाला? मुंबई येथे झाला. त्यापुढे 1914 त्या मुंबईत त्यांनी BA शिक्षण घेऊन त्या पदवीधर झाल्या. पुढे त्यांचा कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी 1915 नोंदणी पद्धतीने विवाह झाला. त्यांनी पुढे 1923
ते 1932 ही 9 वर्ष भावनगरच्या दक्षिणामूर्ती या शिक्षण संस्थेत त्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलं. लक्षात. 1933 ते 1936 मध्ये त्यांनी नूतन बाल शिक्षण संघाची स्थापना केली आणि त्यांनी पुढे मुंबई म्हणजे दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन केली. आपण माहिती पाहतो शिक्षणवरती ताराबाई मोडक यांच्या बाबतीत. 1945 मध्ये ताराबाई मोडक यांनी आपल्या ठाणे जिल्ह्यातील बोर्डी या ठिकाणी ग्राम बाल शिक्षा केंद्र स्थापन केलं. या संस्थेत त्यांनी आदिवासी मुलांना शिक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी आदिवासी मुलांसाठी अंगणवाडी आणि बालवाडी सुरू केली. अनुताई आणि ताराबाई मोडक यांची भेट झाली आणि या अनुताई वाघ यांचं या ताराबाई मोडक यांना चांगलं मोलाचं सहकार्य लाभलं. पुढे 1957ला बोर्डी येथील ही ग्राम बाल शिक्षण केंद्र त्यांनी काय केलं, कोसबाडला हलवलं आणि ताराबाई यांनी कोसबाड येथे 6 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी विकासवाडी हे शिक्षण अनुभवातून कुरणशाळा हा प्रयोग शिक्षणात त्यांनी सुरू केला, राबवला. अशा ताराबाई मोडक यांची बाल साहित्याची 105 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. पुढे त्यामध्ये त्यांची बालनाटके, लोककथा, लोकगीत इत्यादी पुस्तकांचा त्या समावेश होतो. ताराबाईंना आपल्या शासनाने 26 जानेवारी 1962 रोजी पद्मभूषण हा अतिशय मानाचा किताब किंवा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. अशा या थोर शिक्षणव्रती शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांचा 31 ऑगस्ट 1973 रोजी मुंबईत निधन झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या तपस्विनी अनुताई वाघ आणि शिक्षणवती ताराबाई मोडक यांची माहिती पाहिली. पुढे संत गाडगेबाबा नाही का, संत गाडगेबाबांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी स्वच्छता त्या काळामध्ये प्रत्येक खेडेगावात जाऊन ते मंदिरात राहायचे, गावाची स्वच्छता करायचे दिवसभर, कुणाकडे खायचं नाही, आपलं पण बनवायचं आणि लोकांना एक चांगल्या सवयी चांगला मार्ग दाखवण्याचं काम ते करायचे. दिवसभर गावाची स्वच्छता करायचे, लोकांना स्वच्छतेचे महत्त्व ते पटवून द्यायचे आणि रात्री त्या मंदिरात ते कीर्तन करायचे. ते कुणालाही पाया पडू देत नव्हते. ते म्हणायचे की देव हा माणसात आहे, सजीवामध्ये आहे, त्याची सेवा करा, व्यसन लावू नका. आणि म्हणून असे संत गाडगेबाबा त्यांचा स्वच्छतेचं महत्त्व आजही आपल्याला फार उपयुक्त आहे. त्यांनी ही सवय त्या काळात त्यांनी लावली. पुढे महात्मा ज्योतिबा फुले नाही का, महात्मा ज्योतिबांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये काढली आणि महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना स्वतः शिकवलं आणि त्या पहिल्या शिक्षिका बनल्या. महात्मा फुले यांचं आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये समाजावर अनंत असे उपकार आहेत आणि म्हणून ही सर्व अशी महान माणसं, महान शिक्षण सम्राट, शिक्षण तज्ज्ञ असं म्हणूया, यांना आपण मानाचा मुजरा. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे येणं हेच त्यांचं खरं स्मारक. त्याने काय सांगितलं की या ठिकाणी जी सामाजिक बांधिलकी आहे, ती सामाजिक बांधिलकी त्यांच्या मते की या थोरांनी केलेलं कार्य आहे ते आपण पुढे नेणं
हेच त्यांचं काय खरं स्मारक आहे. त्यांनी जे कार्य सुरू केलं आहे ते कार्य आपण थांबवायचं नाही, बंद पाडायचं नाही, तर ते कार्य आपण पुढे चालू ठेवावं असं ते म्हणतात. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरजाकीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधी विसरता येणार नाही. आपण पाहिलं महात्मा फुलेंच्या बाबतीत गिरजाकीर म्हणतात की प्रत्येक जी सुशिक्षित स्त्री आहे तिला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण विसरता येणार नाही. म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये ज्या स्त्रिया आता प्रगतीपथावर आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ते आता प्रत्येक क्षेत्रामध्ये समान काम करतायत, त्यांना 50% आरक्षण आहे. आणि म्हणून ते म्हणतात या सगळ्याचं ऋण म्हणजे कोणाचं आहे, उपकार कोणाचे आहेत, तर महात्मा फुले यांचे आहेत. आणि त्या स्त्रियांनी सर्वांनीच ते आपण विसरू नये असं गिरजाकीर म्हणतात. पुढे म्हणतात की ताराबाई मोडक या शिक्षणवती स्त्रीबद्दल लिहिताना ते म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. ताराबाई मोडकची आपण माहिती पाहिली, त्या बाबतीत गिरजाकीर म्हणतात की ते माणसं ओळखायच्या आणि ज्या कामासाठी योग्य कोणता व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ते काम द्यायचं. त्यात काय व्हायचं, ते कामही चांगलं व्हायचं आणि त्या माणसाची प्रगती व्हायची. ही त्यांची खासियत म्हणजे काय, ही त्यांची गुण पालटण्याची एक पद्धत असं म्हणतात. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात, नाही का. हिऱ्याची पारख हिरा पारखीच पाहिजे आणि म्हणून हिऱ्याची पारख सर्वांना करता यायची नाही. तो नाही का एका ठिकाणी हिरा असतो, तो कोंबडा काहीतरी खायला शोधतोय, खाद्य शोधतोय आणि हिरा तो आपल्या चोचीमध्ये पायामध्ये तो दूर फेकतोय. तो हिऱ्याला वाईट वाटतंय, कारण त्या कोंबड्याला हिऱ्याची काही नाही किंमत नाही, माहिती नाही. त्याला फक्त काय महत्त्वाचं आहे, त्याचं जे अन्न आहे, जे खाद्यपदार्थ आहे तो महत्त्वाचा आहे. त्या कोंबड्याला हिऱ्याची किंमत नाही, त्याला माहितीच नाही, त्याला महत्त्व नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात की मोठी माणसे हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं. काय म्हणतात त्या, की ज्या भागामध्ये काम करायचं आहे. आता पुढे या ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या म्हणजे काय, जेव्हा ताराबाईंचं निधन झालं त्यानंतर त्यांची जी ग्राम बाल शिक्षण संस्था होती ती पुढे या अनुताई वाघ यांनी पुढे ती सुरू ठेवली, प्रगतीपथावर नेली. अशा अनुताई वाघ यांच्या बाबतीत ते म्हणतात की ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती व शिक्षणासाठी येती करणं, नाही का. जेव्हा अनुताई वाघ यांचं निधन झालं कोसबाडला, तेव्हा ती कोसबाडची टेकडी हळहळली. म्हणजे काय, ज्या आदिवासी बांधवाला माहीत झालं तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आले अश्रू आले. एवढं अनुताई वाघ यांचं कार्य फार मोठं आणि महत्त्वाचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढे त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेने शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. त्यांनी काय केलं बघा, ज्या भागात कार्य करायचं आहे, काम करायचे आहे त्या भागातली मुलं शिकली पाहिजेत. मग ती कशी शिकतील, तर त्या परिसरामध्ये त्यांच्या जीवनाच्या काही अडचणी आहेत का त्या लक्षात घ्यायच्या, त्या समजून घ्यायच्या. आणि त्या शिकवताना कोणाला रोजगार नाही, मग त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, त्यांना सांगणं, त्यांना मार्ग सांगणं, अशी त्यांची भाषा वापरण्याची पद्धत. आणि सांगताना त्या सांगायच्या कसा, श्रद्धेने सांगायच्या, श्रद्धेने शिकवणं.
त्यात प्रेम ओतणं म्हणजे काय, सांगण्याची पद्धत, त्या सांगण्यामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, आस्था आहे, सहानुभूती आहे. अशा गोष्टी या अणुताई वाघ यांनी आपल्या आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अणुताईंचे खरे स्मारक ठरेल. त्याने आयुष्यभर या आदिवासी मुलांसाठी आयुष्य खर्ची घातलं. आणि अशा अणुताईंची निधनाची बातमी ज्यावेळी या आदिवासी बांधवांना समजली, ज्याला कळेल त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले. विद्यार्थी मित्रांनो, कोणते म्हणतात, जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत. म्हणजे कार्य जे आहे ते कार्य पुढे या मुलांना सुरू ठेवायचं आहे, वाढवायचं आहे, प्रगतीपथावर न्यायचं आहे. म्हणून ही जी तरुण मुलं आहेत यांच्या अंगात जे रक्त आहे ते सळसळलं पाहिजे. एवढं झालं तर ते म्हणतात तेच अणुताईंचं काय खरं स्मारक ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इथे थांबूया. जो पुढचा भाग आहे स्थूल वाचन, बाल साहित्यिका गिरिजा कीर यांची माहिती आपण पाहतोय. बरीचशी उदाहरणं आपण पाहिली. आणि जो आता पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. या भागावर जो गृहपाठ आहे तो गृहपाठ मला आपल्या त्या वेळेत 7 ते 9 वेळेत पाठवायचा आहे. पुढचा भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासू. तोपर्यंत धन्यवाद.